माती आणि पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने शुक्रवारी 21 ऑगस्ट 2026 रोजी राज्यभरात महावॉकॅथॉन 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांवर सकाळी 7 वाजता या उपक्रमाला सुरुवात होणार आहे। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्ताने जल आणि मृद संवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहेत। माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल। पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही शासनापुरती मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकाची लोकचळवळ झाली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। दरम्यान 15 ते 19 ऑगस्ट या कालावधीत माती आणि जलसंधारण विषयावर राज्यस्तरीय रील चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। स्पर्धेतील विजेत्यांसाठी शासनाकडून आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। नागरिकांनी जाहिरातीतील QR कोड स्कॅन करून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पाणी अडवूया, पाणी जिरवूया हा संकल्प करत नागरिक, तरुण आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि जलसमृद्ध, हरित व संपन्न महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले। जय महाराष्ट्र। माती वाचली तर शेती वाचेल, पाणी जपले तर उद्याचं भविष्य समृद्ध होईल। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस आपण राज्यभर जलसंधारण दिन म्हणून साजरा करत आहोत। या निमित्ताने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभर महावॉकॅथॉन वॉक फॉर वॉटर आयोजित करण्यात आली आहे। पाणी हा केवळ आजचा प्रश्न नाही, तो आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची चळवळ झाली पाहिजे। 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान माती आणि जलसंधारण या विषयावरील रील चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हा। जाहिरातीतील QR कोड स्कॅन करा, आपली नाव नोंदणी करा आणि शासनाने ठेवलेली आकर्षक बक्षिसे जिंका। चला आज एक संकल्प करूया, पाणी अडवूया, पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।